कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे देत नसल्याच्या रागातून नातवानंच आजीची हत्या केल्याची घटना घडलेली आहे। पोलिसांनी अवघ्या 1 तासात नातवासह आणि त्याच्या साथीदाराने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। कागल तालुक्यातील सेनापती कापशे येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली। सगुना जाधव असं 80 वर्षीय हत्या झालेल्या मृत आजीचं नाव आहे। हत्या करून नातू गणेशनं आजीच्या अंगावरचे दागिने घेऊन त्यानं पलायन केलेलं होतं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। गौरी, अगदी बरोबर आहे। हा धक्कादायक प्रकारच म्हणावा लागेल, कारण कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे देत नसल्याच्या रागातून खरं तर नातवानं ही आजीचा खून केलेला आहे। दुसरीकडे मात्र पोलिसांनी तात्काळच संबंधित नातवाला आणि त्याच्या साथीदारांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। केवळ 1 तासातच पोलिसांनी संबंधित नातवाला ताब्यात घेतले। मात्र एक गंभीर घटना जी आहे ती घडताना पाहायला मिळते। आपल्या नातवानंच आजीचा खून जे आहे ते केल्याचे प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। दिवसेंदिवस अशा पद्धतीनं घटना जे आहे ते गंभीर स्वरूपाच्या वाढताना पाहायला मिळतात। अतिशय क्षुल्लक कारणांवरून देखील ही मुलं जे आहे ते अशा पद्धतीनं अशा पवित्र्यात त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच एक घटना जी आहे ती गंभीर घडली आणि त्यानंतर तात्काळ पोलिसांनी जे आहे आता संबंधित नातवाला जे ताब्यात घेतलेलं आहे। गौरी, नक्कीच शेखर, पोलीस नेमका काय या घटनेसंदर्भात तपास करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।